महाराष्ट्र के लोक निर्माण मंत्री रविंद्र चौहान को लेकर शिवसेना के नेता रामदास कदम द्वारा दिए गए विवादित बयान को लेकर महाराष्ट्र की राजनीति गर्म हो गई है। जगह जगह भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं द्वारा रामदास कदम के विरोध में जोरदार नारेबाजी, विरोध प्रदर्शन किए जा रहे हैं। वहीं पालघर में भी भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने पुतला फूंककर जोरदार नारेबाजी करते हुए रामदास कदम का विरोध प्रदर्शन किया। नीम का पत्ता कड़वा है, रामदास कदम कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, रामदास कदम कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, रामदास कदम कड़वा है। किंवा तो सुचलं नाही की मुंबई गोवाचं काय झालं। रवींद्र चव्हाण साहेब या माणसाने मुंबई गोवा हायवेची जबाबदारी 2 वर्षापूर्वी स्वतःहून घेतली। डिपार्टमेंट कोणाचं असो, जबाबदारी कोणाकडे असो, पण कोकणचा सुपुत्र म्हणून त्यांनी मुंबई गोवा हायवेची जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि तो पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र ते मेहनत करत आहेत। ते फक्त मुंबई गोवा हायवेच नाही, कोकणातील कणकवली स्टेशन असो, सावंतवाडी स्टेशन असो, अशा कितीतरी स्टेशनचा एअरपोर्ट सारखा कायापालट करणारा हा नेता आहे। आणि कोकणामध्ये अरे रामदास कदम भडव्या, त्या कोकणामध्ये जर रवींद्र चव्हाण साहेबांनी काम केलं नसतं तर महायुतीच्या कोकणामध्ये फक्त 1 सीट पडली, सगळ्या सीट बाकी निवडून आल्या। 1 सीट पडली ती पण त्याचे काही कारणं वेगळी आहेत, पण 100% स्ट्राईक रेट असलेला नेता आहे। त्यामुळे तू त्यांच्या कामाबद्दल बोलू नको। रवींद्र चव्हाण असा माणूस आहे की तो सकाळी सिंधुदुर्गात, दुपारी सावंतवाडीत, त्याच्यानंतर रत्नागिरीत आणि रात्री इकडे पालघरला असतात। हे 2 जिल्ह्याचे पालकमंत्रीच नाही तर महाराष्ट्राचं सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळताना कोकणामध्ये थोडंही दुर्लक्ष होऊन देत नाही। एक कोकणचा सुपुत्र म्हणून जास्तीत जास्त वेळ या कोकणासाठी त्यांनी दिलेला आहे आणि जनतेने त्यांना ह्यासाठी स्वीकारलेलं आहे की त्यांनी या कोकणामध्ये काम केलेलं आहे, काम करून दाखवलेलं आहे। रवींद्र चव्हाण साहेब हा असा माणूस आहे की तो संघटनेसाठीचा वेळ, राजकारणासाठीचा वेळ, सरकारसाठीचा वेळ हा सगळा वेगवेगळा ठेवतो। हे नेते असे आहेत की सगळ्या कामांसाठी ते त्यांच्यातच आहे। तू ज्याच्याबरोबर होता ना त्याचे दिवस आता काय ते बघतात लोक। शिंदे साहेबांना एक सामान्य कार्यकर्ता भाजपचा म्हणून विनंती करतो की अशा मिठाच्या खड्याला, अशा युतीमध्ये जो भेद करतो अशा माणसाला आपण त्वरित तुमच्या शिवसेना पक्षातून त्याला बडतर्फ करावं ही आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आपल्याला विनंती आहे। साहेब आपण खूप चांगलं काम करतात, देवेंद्रजींच्या नेतृत्वात असेल, अजितदादांच्या नेतृत्वात असेल, शिंदेसाहेब आपण सगळे खूप चांगलं काम करतात। महायुतीच्या मागे लोकांचा खूप पाठिंबा आहे, महायुतीचंच सरकार परत येणार आहे। अशा काही लोकांना ज्यांना कुठेच काय मिळालं नाही, आपल्या चुकांमुळे जे मागे राहिले आयुष्यामध्ये, ते ह्या महायुतीच्या याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। मी पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो की जर आपण असा प्रयत्न परत केला आणि रवींद्र चव्हाण साहेबांसारख्या माणसाच्या नादी लागलात तर ते रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यांचे जे मोठे सगळे कार्यकर्ते आहेत ना, नेते, ते राहिले बाजूलाच। माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आणि इकडे जमलेले सगळे सामान्य कार्यकर्ते तुझा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत। एवढंच बोलून थांबतो। रामदास कदम, तू एक गोष्ट सांगशील तर खेडमध्ये तुझ्या मतदारसंघात तू किती जमिनीचा अपप्रहार केला ती लोक सांगायला बघणार नाही। रामदास कदम, तू ज्यावेळी सत्तेवर होता त्या सत्तेचं इतकं वाईटकरण जेवढं त्या खेड तालुक्यात केलंय तो खेड तालुक्यातला प्रत्येक माणूस सांगेल। अरे तुझ्या चुकावर आम्ही पांघरून टाकलं, अरे तुझ्या रडण्यावर आम्ही बोललो। अरे शिंदे साहेबांसारखा इतका मोठा नेता तुला मिळाला, देवेंद्र फडणवीस सारखा तुला चांगला नेता मिळाला, तुला अगदी चांगला रवींद्र चव्हाण सारखा कोकणाचा रत्न मिळाला। अरे पण ज्याचं नशीबच भिकारी, जो आपल्या आयुष्यात भिकारी असेल तो साला स्वतः काही करू शकणार नाही। आणि हे खरं टाकायचं काम हा रामदास कदम आज नाही, इतिहास बघा। खेडमध्ये काहीतरी कांड करायचं, खेडमध्ये काहीतरी कांड करायचं, कोकणात काहीतरी कांड करायचं आणि मग नंतर धावत जोगेश्वरीच्या घरी येऊन बसायचं। अरे तुझी नाटकं आम्ही लहानपणापासून बघितली, तुझी नौटंकी, नाटक तर चांगला शब्द आहे, तुझी नौटंकी आम्ही आयुष्यभर बघितली। पण या नौटंकीला पालघरमधनं नाही, पूर्ण ठाणे जिल्ह्यातलं नाही, पूर्ण ह्याच्यामधनं पूर्ण निषेध तुमच्यासाठी होतोय। अरे बोला, त्या रामदास कदमचा हा पुतळा जाळून जोरदार डायरीचा निषेध अख्ख्या जगभर जाऊ दे। निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो,
निषेध असो, अरे निषेध असो, अरे रामदास कदमचं करायचं. जर तुम्ही सत्तेमध्ये राहून आज रवींद्र चव्हाण साहेबांसारख्या विकास पुरुषाच्या मागे अशी बिनबुडाचे आपण आरोप करता, हे कितपत योग्य आहे? रामदास ही तुम्हाला कदम म्हणून आम्ही ओळखतोय. तुम्ही पूर्वीपासून तुझे हेच धंदे आहेत. जेव्हा बाळासाहेबांनी म्हणाला मातोश्रीच्या बाहेर ठेवला होता, तर हाता कामच नाही आहे की बिनबुडाचे आरोप करणे आणि महायुतीमध्ये काहीतरी खटास निर्माण करणे. अशा या हलकट नेत्यांवरती आपण जर अवलंबून असाल तर ह्यांना धडा शिकवल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता शांत बसणार नाही. मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने पालघर पालकमंत्री आणि एवढे चांगलं काम करत असताना जर त्या व्यक्तीने असं बोलणं हे फार चुकीचं आहे आणि महायुतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे. आज आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि पवार साहेब हे चांगले काम करत असताना हा कुठेतरी दुर्गीला गालबोट लावण्याचं काम करतो. त्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी आता कारण पुत्र ओळखत नाही त्यांना, कारण कुठलेच पदं नाही त्यांच्याकडे. त्यांची पदं सगळे घेतलेली आहेत काढून, कारण लायकी नाही त्यांची पदं. बरोबर साहेब. अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.